राम कृष्ण हरी मंडळी. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपण भारतात अनेक सण उत्साहाने साजरे करतो आणि प्रत्येक सणामागे एखादी सुंदर पौराणिक कथा दडलेली असते. आज आपण अशाच एका पवित्र सणाची, मकर संक्रांतीची रोमांचक कथा ऐकणार आहोत. ही आहे संक्रांती देवीची कथा. भारतीय संस्कृतीत प्रत्येक उत्सवाशी काही ना काही कथा जोडलेली असते आणि या कथा आपल्या मूल्यांचा वारसा पुढे नेतात. वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या अशा कथा ऐकल्याने आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. संक्रांती देवीची ही कथा सुद्धा त्यापैकीच एक आहे, जी आपल्याला धैर्य, श्रद्धा आणि एकतेचा संदेश देते. ही कथा आपल्या हृदयाला स्पर्श करून जाईल आणि आपली धर्म व संस्कृतीवरील गोडी आणखी वाढवेल. म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कथेच्या शेवटी एक महत्त्वाचा संदेश दडलेला आहे, जो आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला हवा. तर मग चला, सुरू करूया संक्रांती देवीची ही पवित्र कथा. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण हरी नक्कीच लिहा. चला तर मग ऐकूया ती कथा. पुरातन काळातील गोष्ट आहे. त्यावेळी पृथ्वीवर धर्माचरण करणारे ऋषी मुनी तपस्या व साधना करत असत आणि दुसरीकडे काही राक्षस आपल्या दुष्ट कृत्यांनी संसारात भयाचे वातावरण निर्माण करत असत. या कथेत आपण जाणून घेणार आहोत की कशी दैवी शक्तीने दुष्ट प्रवृत्तींचा अंत केला. मंडळी, कृत्तिका नावाचे काही परमभक्त ऋषी एका सुंदर वनप्रदेशात वास्तव्य करून कठोर तप करत होते. ते दिवस रात्र परब्रह्माची उपासना आणि यज्ञयाग करण्यात गर्क होते. त्यांच्या तपोबलामुळे वातावरण पवित्र आणि शांत झाले होते. आश्रमात सात्विक शांतता नांदत होती. प्रत्येक प्रभाती हे ऋषी नदीत स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत. दिवसभर ते वेदमंत्रांचा जोप करत आणि ध्यानधारणा करत. संध्याकाळी यज्ञकुंडात होमहवन करून आरती गायची. त्यांचे जीवन जरी साधे असले तरी ते आध्यात्मिक तेजाने भरलेले होते. त्यांच्या उपस्थितीने परिसरात सुखसमृद्धी नांदत होती. कोणीही दुःखी किंवा व्याधीग्रस्त त्या आश्रमाच्या सावलीत आला की त्याला समाधान लाभत असे. गावातील लोकही या ऋषींच्या भेटीस येत असत. त्यांच्याकडून धार्मिक कथा आणि तत्वज्ञानाचे धडे घेऊन जात. ऋषींनी कधीच कोणाला निराश पाठवले नव्हते. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेकांचे जीवन सुखकर झाले होते. परंतु जसे की प्रत्येक चांगल्या कार्याला काही ना काही विघ्न येते, तसेच या निष्कपट ऋषींच्या तपस्येला दोघे भयानक राक्षस विघ्न आणू लागले. त्यांची नावे होती संकरासूर आणि किंकरासूर. हे राक्षस अतिशय क्रूर आणि अभिमानी होते. दोघांची काया प्रचंड भीतीदायक होती. संकरासूर उंच आणि विशालकाय होता. त्याचा संपूर्ण देह लोखंडासारखा मजबूत भासे. त्याचे डोळे लाल भरक होते आणि चेहऱ्यावर कायम क्रूर हास्य असायचे. त्याच्या हातात एक भयंकर गदा असे, ज्याने तो कुणालाही चिरडू शकत असे. किंकरासूर देखील काही कमी नव्हता. तो सावळ्या रंगाचा राक्षस होता, परंतु त्याची शक्ती अफाट होती. त्याचे भव्य तीक्ष्ण दात आणि कपाळावर 3 शिंगे असल्याची दंतकथा लोकांमध्ये प्रचलित होती. हातात मोठा भाला घेऊन तो रणांगणात उतरत असे. जेव्हा हे दोघे खदखदून हसायचे, तेव्हा जमिनीसुद्धा हादरून जायची. त्यांची छाती एवढी दणकट होती की बाण तलवारींचे प्रहार सहजी त्यांना लागू शकत नव्हते. संकरासूर आणि किंकरासूर यांनी वर्षानुवर्षे घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते आणि एक भयंकर वरदान मिळवले होते. त्यांना पाण्यात कुणीही मारू शकत नव्हते. श्रोतेहो, या राक्षसांनी हे वरदान कसे मिळवले याची ही कथा कमाल आहे. त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. हजारो वर्षे ते उग्र ताप करत राहिले.
संकरासूर व किंकरासूर दोघेही हिमालयातील एखाद्या शिखरावर उभे राहून ब्रह्मदेवाची उपासना करू लागले. तपाच्या तीव्रतेने तीनही लोकात खळबळ उडाली. अखेर ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले. स्वयं ब्रह्मदेव समोर उभा असताना राक्षसांनी डोळे उघडले आणि नम्रतेचे नाटक केले. ब्रह्मदेव म्हणाले, "मी तुमच्या तपेद्वारे प्रसन्न झालो आहे राक्षसांनो. मागा, काय वर हवे ते मागा." क्षणभर संकरासूरच्या डोळ्यात विलक्षण चमक आली. त्याने धीर करून विनंती केली, "प्रभो, आम्हाला अमरत्व द्या." त्यावर ब्रह्मदेवाने कपाळावर हात ठेवत उत्तर दिले, "ते मला शक्य नाही. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. हा सृष्टीचा नियम आहे. दुसरे काही वर मागा." किंकरासुराने मग युक्तीने विचार केला. तो पुढे होऊन म्हणाला, "मग हे वर तरी द्या की आम्हाला पाण्यात कुणीच मारू शकणार नाही." संकरासुरही तत्परतेने म्हणाला, "होय प्रभो, आम्हाला वरदान द्या की पाण्यात आम्ही अजिंक्य राहू." ब्रह्मदेवानी क्षणभर विचार केला. पाण्याचा वर मागत आहेत म्हणजे काहीतरी कपटी योजना असावी हे त्यांच्या लक्षात आले. परंतु ते वचन देऊन बसले होते की तपाला फळ द्यावेच लागेल. म्हणून ब्रह्मदेव म्हणाले, "तथास्तु. पाण्यात तुम्हाला कोणी मारू शकणार नाही." वरदान मिळताच दोन्ही राक्षस उन्मादाने हसू लागले. त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार तर केला, पण अंतःकरणात त्यांचा दुष्ट हेतू धगधगत होता. ब्रह्मदेव मात्र अदृश्य होताना त्यांना सूचना देऊन गेले, "या वरदानाचा गैरवापर करू नका." पण राक्षसांनी ही सूचना अक्षरशः कानाडोळा करून टाकली. ब्रह्मदेव गेल्यानंतर काही क्षण ते दोघे निर्धाराने शांत उभे राहिले. मग संकरासूरने अचानक अट्टहास्य केले आणि किंकरासुराच्या खांद्यावर हात ठेवत गर्वाने उद्गारला, "भ्रातृ, आपले काम झाले. आता आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. आपण इच्छेनुसार संहार करू आणि गरज पडलीच तर या वरदानाच्या जोरावर पाण्यात शिरून सुप्त होऊ." किंकरासूरने डोळा मिचकावत आपल्या भावाला दुजोरा दिला, "बरोबर आहे. आता तर चला, आधी आपल्या ध्यानात बसलेल्या ऋषीमुनींना धडा शिकवूया. त्यांची ध्यान तपश्चर्या उधळून लावूया." दोन्ही राक्षसांनी विकट हास्य केले आणि आपल्या नव्या शक्तीच्या बळावर अनर्थ माजवायला सरसावले. या वरदानामुळे संकरासूर आणि किंकरासूर अतिउद्दाम झाले. ते जलाशय, नद्या आणि तलावांच्या आसपास आपली एकछत्री सत्ता गाजवू लागले. कारण पाण्यात कुणी त्यांचा काहीही बिघडू शकत नाही हे त्यांना ठाऊक होते. या प्रचंड अहंकाराने भरलेल्या राक्षसांनी आता कृतिका ऋषींनाच त्रास देणं सुरुवात केली. ऋषी जेव्हा नदीकाठी यज्ञासाठी पवित्र जल घेण्यासाठी जात, तेव्हा संकरासूर अचानक पाण्याबाहेर प्रकट होऊन त्या जलपात्राला लाथ मारून दूर फेकून दे. कधीकधी तो नदीत प्रचंड लाटांवर स्वार होते आणि ऋषींच्या आश्रमावर पाण्याचा महापूर आणून सर्व साहित्य वाहून नेत असे. दुसरीकडे किंकरासूर ऋषींच्या तपोवनात येऊन उग्र डरकाया फोडून त्यांना भयभीत करी. तो त्यांच्या यज्ञकुंडात अपवित्र वस्तू टाकून यज्ञभंग पाडू लागला. दिवस रात्र हे दोन राक्षस आलटून पालटून ऋषींची साधना भंग करण्यात मग्न होते. ऋषी प्रचंड त्रस्त झाले होते. एकदा तर किंकरासुराने क्रोधाच्या भरात एका वृद्ध ऋषीला पकडले आणि त्यांना नदीच्या पाण्यात बुडवून मारण्याची धमकी दिली. इतर ऋषी घाबरून विनवणी करू लागले, "कृपा करा, आम्हाला काही करू नका." पण किंकरासूर जोरात हसला आणि म्हणाला, "तुम्ही निर्धाराने पूजा करत राहिलात तर तुमचा शेवट असाच होईल. आमचे ऐका आणि ही तपश्चर्या थांबवा, अन्यथा परिणाम भोगा." त्याने त्या वृद्ध ऋषीला झटक्यात पाण्याबाहेर फेकून दिले. बिचारे ऋषी जखमी अवस्थेतही भगवंताचे नाव घेऊ लागले. संकरासूरने हे दृश्य पाहून आनंदाने टाळ्या वाजवल्या. तो म्हणाला, "भिऊन जा, थांबवा तुमचे हे यज्ञतप, नाहीतर पुढची वेळ तुमच्यावर फार कठीण असेल."
दोन्ही राक्षसांची दहशत एवढी पसरली की जवळच्या ग्रामस्थांनाही त्या ऋषींच्या आश्रमाजवळ जाण्याची भीती वाटू लागली. निसर्ग देखील या अनर्थाने दुःखी झाला. दिवसा आकाशात काळे ढग दाटून येत आणि रात्री वनात अजीब सन्नाटा पसरत असे. ऋषी मात्र धैर्याने देवाचा जप करत राहिले. पण त्यांच्या मनातही जाणवले की हे संकट दूर करण्यासाठी देवाशिवाय दुसरा मार्ग नाही. निर्दोष आणि शांतताप्रिय ऋषी प्रथम या संकटाला सहन करत होते, पण आता मात्र त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. अनेकदा त्यांनी त्या राक्षसांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु दुष्टांकडून भल्याची अपेक्षा करणे व्यर्थच होते. संकरासूर आणि किंकरासूर उद्धटपणे हसत म्हणत, आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आम्ही पाण्यात अजिंक्य आहोत. तुमचे देवसुद्धा आमचे काही बिघडवू शकत नाहीत. त्यांचे अट्टहास वनभर घुमत असत. राक्षसांना आपल्या वरदानाचा प्रचंड गर्व होता. पण जसा प्रत्येक गर्वाचा अंत असतो, तसाच या अहंकारी राक्षसांचाही होणार होता, हे निसर्गाने आधीच ठरवले होते. एक सायंकाळी सर्व ऋषी आश्रमात एकत्र जमले. सततच्या त्रासामुळे ते चिंताक्रांत झाले होते. अखेर एक ज्येष्ठ ऋषी उद्गारले, आता आपण ईश्वराशिवाय इतर कुणाकडूनही सहाय्याची अपेक्षा करू शकत नाही. आपल्या सामर्थ्याला मर्यादा आहेत, पण देवशक्तीला सर्व काही शक्य आहे. दुसरे ऋषी मान डोलावत म्हणाले, बरोबर आहे, आणि देवांमध्येही आदिशक्ती माता सर्वश्रेष्ठ आहे. चला, आपण महादेवी पार्वतीचे स्तवन करून तिची कृपा मिळवूया. तिसऱ्या ऋषींनी प्रस्ताव मांडला, आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष यज्ञ करूया. आपल्या तपोबलाची शक्ती त्या यज्ञात ओतून देवीला आवाहन करूया. सर्व ऋषींनी एकमुखाने होकार दिला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पहाटे पवित्र यज्ञ सुरू करण्याचे ठरवले. आश्रमातील शिष्य आणि इतर तपस्वींनाही यज्ञात सहभागी होण्यास सांगितले गेले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे ऋषी नदीतीरावर यज्ञकुंडासमोर जमा झाले. मंत्रोच्चार सुरू झाले आणि त्यांनी देवी आदिशक्तीची आर्त हाक मारली. नदीतीरावर उभे राहून त्यांनी हात जोडले आणि प्रार्थना केली. थोड्याच वेळात ऋषींनी सामूहिक मंत्रपठण सुरू केले. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सूक्ताच्या पवित्र रुचा त्यांच्या मुखांतून निघू लागल्या. त्यांचे आवाज समोरच्या नदीत घुमू लागले. त्यानंतर सर्वांनी एकजुटीने प्रार्थना केली, हे जगदंबे, हे पार्वती मातेस, आम्हाला या दुष्ट राक्षसांच्या तडाख्यातून वाचवा. आमची तपस्या सांभाळा आणि धर्माचे रक्षण करा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि हृदयापासून ते देवीला साकडे घालत होते. कृतिका ऋषींची ती आर्त विनवणी कैलास पर्वतावर पोहोचली. माता पार्वती महादेव शिवासोबत ध्यानस्थ होत्या. भक्तांच्या वेदना जाणवताच पार्वतीने डोळे उघडले. ती त्वरेने उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर संताप आणि करुणा एकत्र प्रकट झाली. तिने महादेवांकडे बघत ठाम स्वरात म्हटले, स्वामी, माझ्या भक्तांवर असे अत्याचार होत आहेत. मी आता स्वस्थ बसू शकत नाही. कृपा करून मला त्वरित जाऊ द्या. त्यांचे रक्षण करण्यासाठी मला विलंब नको. महादेव शिवांनी डोळे उघडून पार्वतीकडे शांत पण गंभीर नजरेने पाहिले. त्यांनी जाणले की पार्वतीचा निश्चय अढळ आहे. शिव कोमल हसले आणि म्हणाले, प्रिय पार्वती, निसंदेह तू जाणेच उचित आहे. भक्तांचे रक्षण हाच तुझा परमधर्म आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत. इतके बोलून शिवांनी स्वतःचा दिव्य त्रिशूळ हातात घेतला आणि तो पार्वतीला प्रदान केला. पार्वतीने आदराने तो स्वीकारला. शिवांनी तिच्या मस्तकावर हात ठेवत विजयाचा आशीर्वाद दिला. त्या क्षणी पार्वतीच्या चेहऱ्यावर एक नवचेतना दैदिप्यमान झाली. पार्वतीने क्षणार्धात दिव्य तेजाने भरलेले आपले नवीन रूप धारण केले. त्या रूपाचे नाव होते देवी संक्रांती.
या अवतारात पार्वती अत्यंत तेजस्वी भासत होती. तिने सोन्यासारख्या प्रभेचे लाल कांतिमय वस्त्र परिधान केले होते आणि अंगावर अलौकिक दागिन्यांची शोभा होती. तिचे मुख सूर्याप्रमाणे दीप्तिमान झाले. नेत्रांमध्ये प्रखर तेज आणि करुणा दोन्ही झळकत होते. रत्नजडित मुकुट तिच्या मस्तकावर शोभत होता आणि तिच्या हातात त्रिशूळ व खड्ग अशी आयुधे चमकत होती. युद्धासाठी सज्ज अशा संक्रांती देवीचे रूप पाहून स्वर्गातील देवताही वंदना करू लागले. देवी संक्रांतीला माहीत होते की ह्या राक्षसांना परास्त करण्यासाठी पाण्यात उतरावे लागेल. तिने आपल्या शक्तीने नदीतून एका विशाल मगरीला आव्हान केले. क्षणार्धात पवित्र नदीच्या प्रवाहातून एक महाकाय मगर प्रकट झाला. तो मगर प्रकट होताच देवीसमोर विनम्रपणे वाकला, जणू तिच्या आदेशाची प्रतीक्षा करत होता. त्या मगरीचे शरीर वज्राप्रमाणे भासले. डोळ्यात देवीच्या शक्तीची ज्योत चमकत होती. देवी संक्रांती त्या मगरीच्या पाठीवर आरूढ झाली. एका हातात तिने त्रिशूळ धारण केला होता आणि दुसऱ्या हातात तलवार. देवीने आपल्या वाहनासह आसमंतात एक विजयाची गर्जना केली, जिचा आवाज ऐकताच समस्त दिशांनी प्रतिध्वनी उमटले. ऋषीमुनी हे अद्भुत दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांना जाणवले की त्यांच्या प्रार्थनेस प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी हर्षभरीत मनाने देवीला दंडवत घातला. देवी संक्रांतीने त्यांच्या दिशेने आश्वासक दृष्टिक्षेप टाकला आणि लगेचच आपल्या मगरीसह पुढे मार्गक्रमण केले. आता ती दोन्ही राक्षसांचा सामना करण्यासाठी सज्ज होती. त्याचवेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर संकरासूर आणि किंकरासूर कृत्तिका ऋषींच्या यज्ञाची विटंबना करत होते. अचानक त्यांना प्रचंड गर्जना ऐकू आली. त्यांनी चमकणारा तेजोमय आकार पाहिला आणि काही काळ भांबावून गेले. पुढच्या क्षणी त्यांना कळून चुकले की एक शक्तिशाली देवी त्यांच्याकडे येत आहे. दोघे क्षणभर तिच्या प्रखर तेजाने दिपून गेले, पण लगेचच ते सावरले आणि आपल्या घमेंडी हास्याला उजारा दिला. संकरासूर जोरात हसला आणि किंकरासुराच्या कानात म्हणाला, "ही कोण राणीसारखी येते आहे, पाहिलंस का?" "जो कोणी असू दे, आपण तिला धडा शिकू," किंकरासूर उत्तरला. दोघंही राक्षस निर्भय होते. त्यांच्या मते कोणतीही देवता पाण्यात आल्यावर त्यांना जिंकू शकणार नव्हती. देवी संक्रांती नदीच्या मध्यभागी येत रुबाबात म्हणाली, "अरे दुष्ट राक्षसांनो, इतके अत्याचार करूनही तुम्ही स्वतःला अजिंक्य समजता. माझ्यासमोर या. तुमच्या दुष्कृत्यांचा शीघ्र अंत होणार आहे." तिचा आवाज कमालीचा गंभीर आणि घनगंभीर होता, ज्याने संपूर्ण परिसर हादरला. संकरासूरने संतापाने गर्जना केली, "येऊ दे, आम्ही कोणालाही घाबरत नाही. विशेषतः पाण्यात तर मला कोणीच काही करू शकत नाही. हा माझा वर आहे." त्याने आपल्या वरदानाचा उल्लेख करताच किंकरासूरही निर्भय हसला. युद्धास सुरुवात झाली. त्यांनी देवीला दोन बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. संकरासूर आणि किंकरासूर दोघेही आपल्या भाल्यांनी आणि गदांनी देवीवर चालून आले. सुरुवातीला त्यांनी जमिनीवरून हल्ला केला. किंकरासूरने एक भाला शक्तीने भिरकावला, पण देवीने अत्यंत चपराईने मगरीच्या पाठीवरून उडी मारून तो चुकवला. संकरासूरने आपल्या हातातील तलवारीने देवीवर आघात करण्याचा प्रयत्न केला, पण देवीने आपल्या खड्गाने तो वार परतून लावला. क्षणातच संक्रांती देवीने प्रतिहल्ला केला. तिने आपल्या त्रिशूळातून दिव्य शक्ती प्रक्षेपित केली, ज्यामुळे एक देदीप्यमान ऊर्जालहरी निर्माण झाली. त्या लहरींनी दोन्ही राक्षसांना थोडा वेळ मागे ढकलले. राक्षस चिडून गेले व अधिक जोरात आक्रमणे करू लागले. किंकरासूर पुढे झाला आणि आपल्या मायावी शक्तीने नदीतून एक महान जलप्रलय उत्पन्न केला. प्रचंड लाटांचा भडीमार करून ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त करण्याचा त्याचा इरादा होता. देवी संक्रांतीने ते ओळखले. तिने आपल्या त्रिशूळाचा रोख नदीकडे करून एक तेजस्वी किरण सोडला. हा किरण जादुई होता. त्याच्या स्पर्शाने उसळलेल्या लाटा शांत होत गेल्या. नदी पुन्हा स्थिर झाली.
किंकरासूरचा डाव अयशस्वी झाला होता. देवी खणखणीत हसली आणि म्हणाली, किंकरासुरा, तुझे या लाटांचे अस्त्र माझ्यासमोर काहीही नाही. या पाण्यावर माझाच अधिकार आहे. दुसरीकडे संकरासूरने एक भयंकर अंधाराचे मायाजाल पसरवले. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि काही क्षणांसाठी सर्वत्र अंधार पसरला. या अंधारात तो अदृश्य होऊन देवीच्या मागे जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु देवी संक्रांती सूर्याच्या तेजाने प्रकाशित होती. तिच्या अंगाभोवती एक दिव्य प्रभामंडळ होते, ज्यामुळे तिच्या आसपासचा परिसर तेजोमय राहिला. अंधार तिच्याजवळ येताच नष्ट होत होता. संकरासूरचे मायाजाल निष्फळ झाले. देवीने त्याच्याकडे बघत उद्गारले, अरे मूर्ख राक्षसा, अंधाराचा पडदा प्रकाशाला लपवू शकत नाही. माझ्या तेजापुढे तुझे काळ्या जादूचे खेळ निष्फळ ठरलेत. अखेरीस देवीने जोरात सिंहनाद केला आणि संकरासुरावर तुटून पडली. तिने तलवारीने झटक्यात त्याच्या हातातील शस्त्र दूर केले. संकरासूर घाबरला आणि स्वतःला वाचवण्यासाठी नदीच्या पाण्यात उडी मारली. मला पाण्यात कुणी मारू शकत नाही, तो स्वतःलाच म्हणाला आणि खोल पाण्यात गडप झाला. पण देवीला त्याचे वरदान माहीत होते. तिने तत्परता दाखवत मगरीला आज्ञा केली, त्या दुष्टाला बाहेर ओढून काढ. क्षणार्धात ती मगर जलामध्ये संकरासूरच्या मागे वेगाने पोहत गेली. विशाल मगरीने आपल्या ताकदीने संकरासूरला धरून ठेवला. राक्षस सुटण्यासाठी आकांड तांडव करू लागला, परंतु मगर त्याला दातांनी आवळून धरत किनाऱ्याच्या दिशेने ओढू लागली. संकरासूरची ताकद त्या मगरीसमोर काहीच नव्हती. अखेर मगर त्याला पाण्याबाहेर घेऊन आली. संकरासूर बाहेर येताच देवी संक्रांतीने आपल्या त्रिशूळाने एक प्रखर प्रहार केला. त्रिशूळ थेट संकरासुराच्या छातीत आरपार गेले. राक्षसाने भीषण किंकाळी केली आणि त्याचा अंत झाला. तो विशालकाय दैत्य जमिनीवर कोसळला. स्वर्गलोकी स्वयं इंद्र आणि देवगणांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. आकाशातून जय देवी संक्रांती अशा घोषणा देवगण करू लागले. ऋषीमुनी देखील आनंदाने आपल्या रक्षणकर्त्या देवीकडे आश्चर्याने पाहत होते. संकरासुराचा वध होताच किंकरासूरच्या मनात भीतीची लहर पसरली. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या भावाचा अंत पाहिला होता. क्षणभर त्याला काही सुचेना. तो भयंकर रागाने आणि दुःखाने हात आपटू लागला. तुच्छ देवते, तू माझा भाऊ मारलास, तो गरजला. आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याची त्याने शपथ घेतली. पण त्याला जाणवत होते की देवीसमोर थेट उभे राहणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे अत्यंत कपटीपणे त्याने एक युक्ती केली. तो जोरात ओरडत म्हणाला, देवी, जे करायचे ते तू केलेस, पण माझा पत्ता तुला लागणार नाही. मी या क्षणाला निघून जातो आहे, पण लक्षात ठेव, परत येऊन सूड उकळेन. असे म्हणून किंकरासूर पाण्यात अदृश्य झाला. मनात त्याने विचार केला, सध्या या देवीला सामोरे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. चान्स मिळताच इकडून निसटावेच लागेल. खरं तर तो पळून गेला होता आणि जवळच्या गहन जलाशयाच्या तळाशी जाऊन लपला. देवी संक्रांती काही काळ तिथेच थांबली. वातावरण शांत झाले होते. तिने ऋषींना धीर दिला. ऋषी विनंती करू लागले, हे देवी, तुम्ही आम्हाला वाचवलेत, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. पण अजून एक राक्षस जिवंत आहे, त्याचे काय? देवी हसली आणि म्हणाली, माझ्या प्रिय भक्तांनो, काळजी करू नका. त्याचाही अंत निश्चित आहे. त्याला लपून बसू द्या. योग्य वेळी मी त्याचा नाश करीन. ऋषींना देवीच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तिची आरती करून स्तुतिसुमने अर्पण केली. तो दिवस मकर संक्रांतीचा पवित्र दिवस होता. सूर्यदेव त्या दिवशी आपल्या नेहमीच्या सूर्यरथावर स्वार होऊन मकर राशीत प्रवेश करत होता. संपूर्ण दिवस उजळत होता. देवी संक्रांतीने ऋषींना आशीर्वाद दिले आणि थोड्या वेळाने अदृश्य झाली.
ऋषी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. संकरासूर मारला गेला होता, पण सगळ्यांच्या मनात अजून दुसऱ्या राक्षसाची धास्ती होती. तरीही त्यांना देवीवर पूर्ण विश्वास होता. पुढील दिवस उजाडला. मकर संक्रांतीनंतरचा हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जाणार होता, कारण ह्याच दिवशी देवी संक्रांती किंकरासुराचा अंत करणार होती. सकाळच्या वेळी कृतिका ऋषी आणि इतर लोक पवित्र नदीत स्नान करण्यासाठी जमा झाले. पहाटेची वेळ होती. सूर्याची कोवळी किरणे हळूहळू पाण्यावर पडू लागली. थंडीमुळे नदीच्या पाण्यावर धुके तरंगत होते. लोक अंघोळ करत असताना दडून बसलेल्या किंकरासूरने संधी पाहिली. तो अचानक जलातून प्रकट झाला आणि एक प्रचंड लाट निर्माण केली. नदीकाठावरील लोक घाबरले. काही जण पुराच्या लाटांमध्ये सापडू लागले. किंकरासूर क्रोधाने गर्जना करीत होता. आज मी सगळ्यांचा विनाश करीन. माझ्या भावाचा बदला आज मी पूर्ण करणार. त्याचा आवेश भयंकर होता. हाहाकार माजला. ऋषी आणि इतर लोक संकटात सापडले. तेवढ्यात अचानक आकाशातून तेजस्वी प्रकाशाची एक लखलखीत लाट जमिनीवर उतरली. देवी संक्रांती आपल्या दिव्य रूपात परत अवतरली. देवीचा अवतार पाहताच लोकांना उभारी आली. देवीने येताच आपल्या मगरीवरूनच किंकरासुरावर झेप घेतली. तिने उच्च स्वरात घोषणा केली, दुष्ट किंकरासुरा, तुझे थारहा आता संपले. किंकरासूर अजिबात घाबरला नाही. तो हल्ला करण्यास तयार होताच होता. किंकरासूर खदखदला व म्हणाला, तू चूक करतेस देवी. या पाण्यात असताना मला कोणीही मारू शकत नाही. त्यावर देवी दृढ आवाजात म्हणाली, पाण्यात तू स्वतःला सुरक्षित समजतोयस, पण हेच पाणी आज तुझा अंत घडवेल. तुझे वरदानही तुला वाचवू शकणार नाही. नदीच्या मध्यभागी देवी आणि किंकरासुरामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. किंकरासूरने उग्र रूप घेतले. त्याची काया आणखी विशाल झाली. त्याने दोन्ही हातांनी भव्य शस्त्रे उचलली आणि देवीवर प्रहार करू लागला. देवी आपल्या त्रिशूळाने त्याचे प्रत्येक वार परतवत होती. तिचा मगर देखील राक्षसाच्या शरीरावर तीक्ष्ण दात घुमवत होता, ज्यामुळे किंकरासूर व्याकुळ झाला. किंकरासूरला जाणवत होते की पाण्यात जरी आपण सुरक्षित असलो तरी देवीचा प्रहार चुकवणं कठीण आहे. संतापाने त्याने जोरात पाण्यात एक जलभव्य भंवर निर्माण केला. त्या भंवरात देवीचे वाहन मगर काही काळ अडकले. किंकरासूर हीच संधी साधून जलाखाली खोल जाऊन लपला, जेणेकरून देवीला त्याचा शोध घेता येऊ नये. काही क्षण नदी शांत झाली. काठावरील ऋषी आणि जनही श्वास रोखून ते अद्भुत युद्ध पाहत होते. देवी पाण्याखाली गेल्याने काही वेळ तिचा मागमूस दिसेनासा झाला. सर्वत्र स्तब्धता पसरली. देवी संक्रांतीने काही काळ वाट पाहिली, पण राक्षस वर आला नाही. ती स्वतःच पाण्यात उतरली. तिचे तेजोमय स्वरूप जलाखाली देखील प्रकाशमान होते. तिने आपल्या दृष्टीशक्तीने संपूर्ण नदीत किंकरासूरचा शोध घेऊ लागली. परंतु तो राक्षस लपून बसला होता. त्या क्षणी पूर्व दिशेला सूर्यदेवाचा उदय झाला. पहिल्या किरणांनी नदीचे पाणी सोन्यासारखे चमकू लागले. सूर्यप्रकाश पाण्याच्या प्रत्येक थेंबात पसरला. त्या ऊर्जेच्या प्रभावाने देवीच्या अंगात नवा उत्साह संचारला. या तेजामुळे देवी संक्रांतीला विशेष प्रेरणा मिळाली. तिने मनातच सूर्यदेवाला वंदन केले आणि त्याची ऊर्जा आपल्या अंगात सामावून घेतली. सूर्यकिरणांचा प्रभाव पडताच किंकरासूर जिथे लपला होता तेथील पाणी गरम होऊ लागले. त्याला जळजळू लागली. अखेर असह्य होऊन तो पाण्याबाहेर डोके काढू लागला. नेमकी हिची प्रतीक्षा देवी करत होती. देवी संक्रांतीने एका क्षणात पुढे सरसावून आपल्या शक्तीने नदीचे पाणी दोन बाजूंना विभाजित केले. जणू काही नदीला थोड्या वेळासाठी थांबून दिले. देवी त्या ओल्या मार्गाच्या मध्यभागी तेजस्वी उभी राहिली. तिच्या दोन्ही बाजूंना जलाच्या भिंती निर्माण झाल्यासारख्या भासत होत्या.
आता किंकरासूर पूर्णपणे उघड्यावर आला होता. देवी निर्भयपणे पुढे सरसावली आणि गंभीर आवाजात म्हणाली, आता तुझी अंतिम वेळ आली आहे किंकरासुरा. वाईटाचा अंत अटळ आहे. देवी संक्रांतीने आपल्या हातातील त्रिशूळ भिरकावला. तो त्रिशूळ विजेप्रमाणे किंकरासुराकडे झेपावला आणि त्याच्या कंठातून आरपार गेला. किंकरासूर भीषण चित्कार करत खाली कोसळला. देवीने काही पावले पुढे जाऊन आपल्या तलवारीने त्याचे शीर धडावेगळे केले. त्या क्षणी त्या राक्षसाचा देह निर्जीव पडला. किंकरासुराचा अंत झाला होता. कैलासावरून स्वयं भगवान शंकरही हे दृश्य पाहून समाधानी झाले. पार्वतीचे स्तुतिगान त्यांनी मनातच गायले. सारा परिसर देवी संक्रांती की जय या घोषणांनी दुमदुमून गेला. कृत्तिका ऋषी आणि सर्व उपस्थित लोकांनी आनंदाने जल्लोष केला. ऋषी मंडळींनी संक्रांती मातेचा विजय असो अशा जयघोषांनी परिसर भरून टाकला. अनेक ऋषींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. काहींनी दोन्ही हात वर करून देवीची स्तुती करू लागले. जय जगदंबे भवानी, आम्ही धन्य झालो. त्यांनी पुन्हा एकदा देवीची आरती करून तिचे आभार मानले. देवी संक्रांतीने मंद हसत आशीर्वाद देण्यासाठी आपला हस्त वर केला. ती म्हणाली, धर्म आणि सत्य यांचे रक्षण करण्यासाठी मी सदैव हजर असेन. तुमची भक्ती अशीच अढळ राहो. ऋषी आणि लोकांनी वंदन करून आपापल्या कपाळाला हात लावला. लोकांनी एकमुखी उत्तर दिले, अवश्य देवी माय. त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. ऋषींनी देवीला विचारले, हे माय, आम्ही या घटनेची आठवण म्हणून आता काय करू शकतो? देवीने प्रेमळ हसून उत्तर दिले, दरवर्षी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस तुम्ही सण म्हणून साजरा करा. हा दिवस असेल चांगल्याच्या विजयानंदाचा दिवस. कारण याच दिवशी सूर्य दक्षिणायनातून बाहेर पडून उत्तरायणास प्रारंभ करतो, ज्यामुळे पृथ्वीवर प्रकाश आणि सत्व वाढते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करा आणि सर्व लोकांना तीळ आणि गूळ वाटा. तिने आपल्या हातात तिळाचे दाणे आणि गूळ प्रकट करून सांगितले, तीळ हा शुद्धतेचे आणि स्वास्थ्याचे प्रतीक आहे आणि गूळ गोडवाचे. या तिळगुळाच्या मधुर संगमाने लोकांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढेल. तिळगुळ वाटून एकमेकांना सांगा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. लोकांनी एकमुखी आनंदाने कबूल केले, तसेच करू. देवी पुढे म्हणाली, आणि या विजयाच्या स्मरणार्थ पुढच्या दिवसाला किंक्रांत म्हणा, कारण त्या दिवशी उर्वरित दुष्टशक्तीचाही अंत झाला. सर्वजण देवीच्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होते. अखेर देवी संक्रांतीने सर्व उपस्थितांवर कृपेची दृष्टी टाकली आणि ती तेजस्वी रूप हळूहळू आकाशात विलीन झाले. देवी अदृश्य झाल्यानंतर कृत्तिका ऋषींनी देवीने दिलेले तीळ आणि गूळ आदरपूर्वक गोळा करून घेतले. त्यांनी तत्परतेने ते वापरून गोड लाडू तयार केले आणि ते सर्वांना प्रसाद म्हणून वाटले. एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत त्यांनी प्रेमाने हा प्रसाद ग्रहण केला. त्या दिवशी सर्वत्र आनंद आणि ऐक्याची अनुभूती झाली. ऋषी मुनींनी जय देवी संक्रांती असा जयघोष केला. सगळ्या लोकांनी एकमेकांना गळा भेट देत आनंद साजरा केला. त्या दिवसापासून मकर संक्रांती हा सण दरवर्षी उत्साहाने साजरा केला जाऊ लागला. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन किंवा किंक्रांत म्हणून त्या किंकरासूर वधाच्या दिवसाचे स्मरण केले जाते. ह्या दिवशी वाईट शक्तींचा पूर्ण नाश झाल्याची आठवण म्हणून काही ठिकाणी मांगलिक कार्य टाळतात व उपवास पाळतात. घराघरात गुळतिळाच्या लाडवांचा सुगंध दरवळतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत आप्तस्वकीय, शेजारी आणि मित्रमंडळी एकमेकांना तिळगुळ देऊन नमस्कार करतात. सुवासिनी स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देतात आणि सौभाग्यवृद्धीची प्रार्थना करतात.
काही ठिकाणी मातीच्या लहान कलशात सुगरात तीळ, वाण, छोटे पदार्थ भरून त्याची सुशोभित पूजा करतात, ज्याला संक्रांती देवीचे प्रतीक मानले जाते. मुलांनाही गोडधोड पदार्थ व नवीन कपडे मिळतात. संक्रांतीचा सण सर्वांमध्ये उमंग आणि ऐक्याची भावना निर्माण करतो. हा केवळ गोडवा पसरवण्याचा नाही, तर वाईटाचा अंत आणि चांगुलपणाच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. प्रिय श्रोत्यानो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. कितीही शक्तिशाली दुष्ट शक्ती असली तरी सत्य आणि धर्म यांचाच शेवटी विजय होतो. भक्ती आणि श्रद्धेमध्ये महान शक्ती असते आणि देव सदैव आपल्या रक्षणासाठी तयार असतो. संक्रांती देवीच्या कथेतून हेच स्पष्ट होते की चांगुलपणाच अंतिम विजयाचे कारण आहे. तर ही होती संक्रांती देवीची पौराणिक कथा. आशा आहे की आपणास आवडली असेल. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि अशा आणखी सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.